गप्पा नाही मारायच्या. आता राहिलेला 1 तासाचा वेळ, हा राहिलेल्या 1 तासाच्या वेळेमध्ये काय करायचं? जुना नाही का ह्या तिकडे एक लावला असता बरं झालं असतं, लोकांना जरा आराम पडला असता. जून आलाय ना, आता इकडे विठ्ठल चालू झालं की तुम्ही असं काही करायचं नाही. आता एक काम करायचं. काय करायचं? ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल होईल त्या त्या वेळेला हाताने टाळे, मुखाने भगवंताचं गोड नाव विठ्ठल विठ्ठल अगदी सोपं, अगदी सोप्या भाषेत, बोली भाषेत निळोबाराय सांगतात भाविकाची आवडी देवा. पहिल्या शब्दात निळोबारायांनी अभंगाची सुरुवात करत असताना भाविकाची आवडी देवा, देवाला काय आवडतं याचं उत्तर दिलं. देवाला काय आवडतं याचं उत्तर निळोबाराय अगदी स्पष्ट सोपं करून सांगतात. पण आवडणाऱ्या भक्ता करता किंवा भाविका करता देव काय करतो हे राहिलेल्या 3.5 चरणामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल टेन्शन नको म्हणून सांगते. तुकोबरायांच्या गात्यामध्ये निळोबरायांचा हा अभंग आहे. त्यामध्ये निळा म्हणे संदेह नाही, भक्ता काही आवडी हा शब्द आहे. निळोबराय म्हणतात देव भक्ताकडे आवडीने पाहतो याच्यात शंका नाही, किंवा निळोबराय म्हणतात देव भक्ताकडे आवडीने पाहतो यावर शंका नाही. दोन्ही ठिकाणी दोन्ही शब्द ठेवले तरी त्याचा भावार्थ बदलत नाही. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संतांनी क्रांती केली बरं का. सगळ्या साधू संतांनी केलेली
क्रांती तुम्ही आम्ही पाहतोय, नुसती पाहत नाही, ती अनुभवतोय. ती क्रांती अनुभवत असताना आम्हाला वारकरी संप्रदायातले अनेक संत माहिती आहेत का मालदनकर? वारकरी संप्रदायातले अनेक संत माहिती आहेत ना? आहेत. वारकरी संप्रदायातले अनेक साधू संत आम्हाला परिचित आहेत. वारकरी संप्रदायाचा पाया असणारे ज्ञानोबा आहे, माहिती आहेत का? अय मालदनच्या महिला माहिती आहेत का? ज्ञानोबा आहे माहिती आहे, तुकोबा आहे, तुकोबा सुद्धा माहिती आहे. वारकरी संप्रदायातले नाथ महाराज माहिती आहेत का? विठ्ठल विठ्ठल असो विठ्ठल विठ्ठल म्हणून तर म्हणलं मी देव भरतात खुश आहे माझ्यावर. माहिती आहेत का? ज्यांच्या घरी भगवंतांनी 36 वर्ष चाकरी केली असे असणारे नाथ महाराज माहिती आहेत का? आहेत ना माहिती? भगवंत नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतात. काय काम केलं देवानं? नाथांच्या घरी काय काम केलं देवानी? कावडीनं पाणी भरण्याचं काम. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी मारे,
मिळत नाही तोपर्यंत या देहाचा फक्त तुकोबरांच्या भेटी करता उपयोग करायचा असा विचार मनात आला आणि निळोबरांनी मांडी घातली. निळोबरांनी मांडी घातली, निळोबरांनी डोळे झाकले आणि निळोबरा तुकोबरांच्या नावाचा जप करायला लागले. तुकाराम तुकाराम तुकाराम. 1 तास झाला. झाला का? 1 तास झाला. तसा 1 तास झाला. तुम्हाला वाटलं असेल निळोबरांना भूक लागली असेल, निळोबरा उठले असतील, निळोबरांनी काहीतरी खाल्लं असेल, निळोबरांना तहान लागली असेल, निळोबरा उठले असतील, पाणी पिले असतील. असं झालं नाही. 1 तास झाला. जसा 1 तास गेला तसा 1 दिवस गेला. 1 दिवस गेला. 8 दिवस गेले. तुकाराम तुकाराम तुकाराम. निळोबरा एवढंच करतायत बरं का. श्वास आणि तुकाराम एवढंच सुरू आहे निळोबरांचं. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. 8 दिवस झाले. 8चे 10 झाले. 10चे 15 दिवस झाले. किती दिवस? निळोबरांची निष्ठा पहा. आम्ही 2 तास कीर्तनाला बसलो. आमची वळवळ 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 सुरू होते की नाही? होते का? होते. आमची निष्ठा. पण निळोबरांची निष्ठा, अहो हे काही कुठल्या पिक्चरची स्टोरी नाही सांगत. हे काहीतरी तुमचं मनोरंजन करायचंय म्हणून सांगत नाही. मालवणच्या लोकांनी मला 2 तासाचा वेळ उपलब्ध करून दिलाय आणि तो मला कसा तरी घालवायचाय म्हणून सांगत नाही. जो वारकरी, दैदिप्यमान असा वारकरी संप्रदाय ज्या साधू संतांच्या निष्ठेवरती उभा आहे ना, त्यातल्याच एका निष्ठावंत मायबापो संतांचं चरित्र तुमच्या समोर सांगते. कान बारीक करून ऐका. 15 दिवस झाले. 15चे 20 दिवस झाले. 20चे 25 झाले. 25चे 30 झाले. 30चे 35 दिवस झाले. तुकाराम तुकाराम तुकाराम. पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. 35 का? अहो 35चे 40 दिवस झाले. किती दिवस? 40 दिवस झाले. निळोबाला तुकोबाला भेटावे याकरता अनुष्ठान मांडून बसले. मांडी घातली तुकाराम तुकाराम करता. तुकोबाला वैकुंठाला, वैकुंठातले तुकोबाला भेटावे ही निष्ठा निळोबाला यांची आहे. आणि 40व्या दिवशी जगाच्या मालकाला दया आली. देवाला वाटलं तुकाराम करता करता निळोबारायांचा जर जीव गेला तर ब्रह्महत्येचं पातक मला लागेल. आणि ब्रह्महत्येचं पातक लागू नये म्हणून निळोबारायांच्या भेटीला 40व्या दिवशी जगाचा मालक आला. जगाचा मालक निळोबारांच्या समोर उभा आहे. निळोबारांनी डोळे झाकले आणि निळोबारांना जगाचा मालक आवाज देतो, निळा डोळे उघड. निळोबारांनी डोळे तो उघडले नाहीच. डोळे झाकूनच निळोबारा विचारतात, कोण? तुझं नागी तुझं
लग्नाची पत्रिका नसली तरी लोक जात नाहीत. शाणी झाली आता लोक जात नाहीत. अहो झालं अमक्या तमक्याचं लग्न आहे, आम्हाला बोलावलं नाही, आम्हाला पत्रिका नाही, आम्ही येत नाही. आम्ही लग्नाची पत्रिका दिली नाही तर आम्ही लग्नाला जात नाही. देवा तुला बोलावलं होतं का? जप कुणाच्या नावाचा केला होता? देवाच्या नाही, जप तुकोबरायांच्या नावाचा केला होता.
आवडतं. विठ्ठल विठ्ठल. बोला बोला, आवडतं ना? प्रत्येकाला आवडतं. भले आवड प्रत्येकाची वेगळी असेल, एक नाही, पण आवड काही ना काहीतरी आवडतं. आता आमच्या इथं दादांची, आमच्या पुरुष मंडळींची संख्या बरीच आहे. पुरुष मंडळींना सुद्धा आवडतं. काय आवडतं? पुरुष मंडळींना 2 कागद आवडतात. काय आवडतात? 2 कागद आवडतात. मी नेहमी सांगते बरं का, 2 कागद. कोणते 2 कागद आवडतात? पहिला कागद, 7 बाराला पठ्ठ्याचं नाव असावं. कोणाचा कासेला? आपलं नाव असावं. पहिली आवड 7 बाराला पठ्ठ्याचं नाव असावं. आणि दुसरी आवड कोणती? पहिला कागद जमिनीच्या नावाचा आणि दुसरा कागद गांधीजींचा फोटो असलेला. आवडतं का? दिवस रात्र बोलतोय ना त्याच्या पाठी. 2 कागद फार आवडतात. किती? पहिला कागद तो इतका आवडीचा असतो, याची त्याची त्याची अख्ख्या भावकीची कधी पंचायत समितीत जाऊन नावं केली भावकीला सुद्धा कळत नाही. इतकी आवड, इतकी आवड. प्लॉटनं जमिनी जमा करायच्या आणि गावाला सांगायचं, त्या जमिनीमध्ये उभं राहायचं. त्या जमिनीत उभं राहून गावाला सांगायचं, ही जमीन राम भाऊ, शाम भाऊ, ऐकलत का? ही जमीन आहे ना, ही जमीन पठ्ठ्याच्या नावावर आहे. गावाला सांगतो बरं का, ही जमीन पठ्ठ्याच्या नावावर आहे. ती जमीन त्याला काढून सांगत असते, अरे तसं तू म्हणतो ना ही जमीन पठ्ठ्याच्या नावावर आहे, तसंच तुझा आजा सुद्धा म्हणायचा. काय म्हणायचा? ही जमीन पठ्ठ्याच्या नावावर आहे. तुझा आजा गेला, मी तुझ्या आज्यानंतर तुझ्या बापाच्या नावावर झाले. तुझा बाप सुद्धा गावावर हेच सांगायचा. काय सांगायचा? ही जमीन पठ्ठ्याच्या नावावर, ही जमीन पठ्ठ्याच्या नावावर. तुझा बाप सुद्धा गेला, आता तुझ्या बापानंतर मी तुझ्या नावावर झाले. तू सुद्धा गावाला हेच सांगतोय. काय सांगतोय? ही जमीन पठ्ठ्याच्या नावावर. तू सुद्धा एक दिवशी जाणार आहे. मी मात्र जिथं जशी आहे तशी राहणार. आजाबेला पंजाबेला बाप मसनानेला, देखत देखत ना तू बनतू तोही तैसा भावा. माय बापो, आवड आहे आम्हाला, नाही असं नाही, पण ती आवड आमच्या कामाची. किती जमीन असल्यानंतर, माय बापो, किती जमीन असल्यानंतर आपल्याला त्या जमिनीमध्ये जाण्याची परवानगी आहे का? किती एकर जमीन असू द्या, कितीही एकर. आपला मुक्काम गावाच्या 3.5 फूट जागा मिळत नाही आपल्याला. 10 एकर 50 एकर असली तरी 3.5 फूट. मग त्या जमिनीचा उपयोग आहे का? त्या जमिनीची आवड निर्माण केली, फायदा आहे का? नाही. जसं पुरुष मंडळींना काहीतरी आवडतं, तसं आमच्या महिलांना सुद्धा आवडतं. काय आवडतं? आमच्या महिलांना एक धातू आवडतो. कोणता धातू? लोखंड. कोण म्हणलं लोखंड? कोणता धातू आवडतो? बोला बोला, तुम्ही महिलाच आहे ना, तुम्ही सांगा ना, काय आवडतं? काय आवडतं? तुम्ही बोलत नाही तोपर्यंत कीर्तन पुढे जात नाही. काय आवडतं? कोणता धातू आवडतो? मोठ्याने म्हणा की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती सोनं आवडतं? किती सोनं? पुरुष मंडळी, तुम्हाला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल तर इथं बसलेल्या महिलांपैकी एखाद्या महिलेचा फक्त कान पहा, कान. बाकीचं नाही पाहिजे, नुसता एखादा कान पहा. इथं 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 कानाची चाळण झाली तरी चालेल, पण सोनं एका ग्रॅमनं सोनं वाढवतो आम्ही. किती ना? एका ग्रॅम. आता तोळ्या बऱ्याचं तो कोण मागत नाही. एक 3-4 तोळ्याचा एखादा दागिना, महिला मंडळ कान नाही का बघा, एखादा 3-4 तोळ्याचा दागिना एखाद्या सणाला आमच्या ताईने मागितला. किती ग्रॅम
जर मागितलेला दागिना त्या सणाला तयार झाला नाही तर आमच्या घरात पाडव्याला शिमगा झाल्याशिवाय राहत. आणि पाडव्याला शिमगा करायची ताकद कशात आहे? मैलात नाही, सोन्यात आहे. खरं खरं खरं. पाडव्याला शिमगा. अहो गुढी पाडव्याचं नाही सांगत मी, दिवाळीच्या पाडव्याचं सांगते, कारण तो फार महत्वाचा आहे महिलांच्या जीवनातला. दिवाळीचा पाडवा ओवाळण्याचं काम असतं, त्या पाडव्याचं रूपांतर शिमग्यात करण्याची ताकद सुद्धा कशात आहे? सोन्यात आहे. हो, इतकं सोनं आवडतं. सोनं जमा करायचं. किती जमा करायचं? 50 तोळ सोनं जमा करायचं. महिला मंडळ किती जमा केलं? किती? 50 तोळ. 50 ग्रॅम. 50 तोळे सोनं जमा करायचं. होईल ना काल्यापर्यंत? 2 दिवस आहेत की अजून? होईल का काल्यापर्यंत? नाही. 50 तोळ सोनं जमा करायचं. 25 तोळ सोनं सासूबाईंनी 50 तोळ सोनं जमा केलं. 50 तोळ सोनं जमा झालं. सुनबाईला बोलवून घ्यायची. ऐ सासवा वर बघा वर. सुनबाईचं नाव काढलं की सगळ्या सासवानी खाली माना घातल्या. आता म्हणती का काय सगळं द्या? सगळं नका देऊ. सुनबाईला बोलवून घ्यायची. तिला 25 तोळ सोनं अहो देऊ नका पण देतो है ना, किमान कीर्तन सुटेपर्यंत. 25 तोळ सोनं सुनबाईला दिलं. मुलीला फोन केला, तिला बोलवून घेतली. आता राहिलंय किती तोळा सोनं? किती? 25 तोळा सोनं शिल्लक आहे. मुलीला 24 तोळा सोनं द्यायचं. किती तोळा? 24 तोळा सोनं मुलीला दिलं. राहिलं किती हो? 25 सुनेला दिलं, 24 मुलीला दिलं. आता राहिलं किती? 1 तोळा सोनं शिल्लक राहिलं. आता दोघींनाही समोर घ्यायचं. दोघींनाही सांगायचं, हे बघ तुला 25 दिलंय, तुला 24 दिलंय. आता दोघींनी भांडायचं नाही. आता एकच काम करायचं. काय करायचं? राहिलेलं 1 तोळा सोनं मी मेल्यावर माझ्या सोबत बांधून द्यायचं. कुणाकुणाची सून सासूचा जीव गेल्यावर 1 तोळा सोनं बांधून देईल. हातवर करा बरं जरा. दिल का? 1 तोळा. महाराज एका तोळ्याचा दर तरी माहितीये का तुम्हाला? आणि तुम्ही म्हणता 1 तोळा सोनं सासू सोबत बांधून द्यायचं. अहो 50 तोळ सोनं जरी असलं तरी 1 तोळा त्यातला आपल्या कामाचा आहे का? 1 तोळा नाही, 1 ग्रॅम सुद्धा सोनं आपल्या सोबत येत नाही. येतं का? 1 ग्रॅम सुद्धा सोनं येत. सासूचा जीव गेला की सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ घालायला कोण येते? कोण येते? तुमच्याकडे आंघोळ घालायची पद्धत नाही? डायरेक्ट बांधून आंघोळ घालायला कोण येतं? सुनबाई. आंघोळ घालायची. काय राहिलंय का? म्हातारीचं चुकून. इतका सोन्यावरती जीव, इतका सोन्यावरती जीव. 2 तोळ्याची बोरमाळ. किती तोळ्याची? 2 तोळ्याची बोरमाळ सणासुदीचा दिवस म्हणून सासूबाईंनी सकाळी घातली. सकाळी 2 तोळ्याची बोरमाळ घातली. तिला काय माहिती दुपारी आपल्याला उचकी लागणार आहे. आता माणसाला कधी उचकी लागते? काय ते उचकीचं कौतुक आहे का? कधीही उचकी लागते. तिला काय माहिती आपल्याला दुपारी उचकी लागणार आहे. 2 तोळ्याची बोरमाळ सासूबाईने घातली आणि दुपारी तिला उचकी लागली. अशी उचकी लागली आणि त्यातच गेली. उचकी लागली त्यातच सासूबाईचा जीव गेला. आता सगळं झालं सासूबाईचं, पण गळ्यात 2 तोळ्याची बोरमाळ. बरोबर ह्या घरातली त्या घरातली, या गल्लीतली त्या गल्लीतली सगळ्या महिला जमा झालेल्या असतात. आणि एवढ्या महिलांच्या देखत सासूबाईच्या गळ्यात बोरमाळ आहे. सुनबाईने म्हटलं तर बरं वाटेल का? वाटतं का? लोक म्हणतात, महिला कशा म्हणतात, बाई सासूचा गेला जीव आणि हिला सोन्याचं पडलंय. बघा असं महिलांचं असतं. मग म्हणायचं कसं? सासूची बोरमाळ गळ्यात राहिल्या. मग हिनं रडायला चालू केलं. अहो सासूसाठी सून रडते हे मी सांगते, यात नवल नाही. संत सांगतात, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. रडते सून पण अंतःकरणात वेगळा भाव आहे. सासूबाईचा जीव गेला आणि सुनबाईने रडायला चालू केलं. रडता रडता सासूबाईचं कौतुक करायला चालू केलं. आता कार्यक्रम चांगला आहे आणि भरल्या कार्यक्रमात रडू नये म्हणून मी रडत नाही. नाही तर मला रडता सुद्धा चांगलं येतं बरं का? एवढा चांगला कार्यक्रम, एवढी लोक जमा झाल्या तर कशाला रडता? म्हणून रडत नाही.
सासूबाईचा जीव गेला आणि सुनबाईनं कौतुक चालू केलं सासूबाईचं. कौतुक करता करता सासूबाईचं कौतुक करता करता सुनबाई म्हणते, माझी सासू बोरमाळ घालून जर कट्ट्यावर बसली तर कशी गौरीवाणी दिसायची. लोक म्हणले, राहिली बोरमाळ घ्या काढून. अहो 1 ग्रॅम सोनं सुद्धा आपल्या सोबत येत नाही. सोन्यानं उतार होत कोण नाही म्हणलं. जे नाही म्हटले त्यांचं सोनं काढून घ्या. आपल्याला नको बरं का. देवाच्या दयेनं आपल्याला चांगलं आहे. तुमच्या पारे मंडळाला सोन्यानं उतार होत नाही. सोनं, जमीन, पैसा याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही आवडत नाही. म्हणून निळोबाराय माणसाची आवड सांगत नाही. तुमची आवड सांगितली नाही मान्य. तुम्ही किमान एखाद्या साधू संतांची आवड सांगायला पाहिजे होती. तुम्ही संतांची आवड सांगितली नाही. निळोबाराय म्हणतात माणसाची आवड सांगण्यासारखी नाही, साधूची आवड पचण्यासारखी नाही. का? काय आवडतं साधूला? साधूंमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे ज्ञानोबाराय. पहिलं ज्ञानोबारायांच्याकडे ज्ञानोबाराय काय आवडतं? ज्ञानोबारायांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या जीवीचे आभार, अशी परिस्थिती निर्माण ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये झाली. पण ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि मागण्याची वेळ आली, त्या वेळेला ज्ञानोबाराय काय मागतात किंवा ज्ञानोबाराय जगाला काय देतात? ज्ञानोबाराय म्हणतात, जो जे वांछील तो ते लावो. ज्याला जे पाहिजे ना ते मिळू दे. आपल्याला जमल का असं? अय मालदनकर, जमल का? रस्त्यानं चालून जाता जाता एखादा मोठ्या आवाजात बोलला ना, घरी येऊन आपण सहज म्हणतो, कोण? आमका दमका. मरेपर्यंत त्याचं तोंड पाहणार नाही. एखादा सहज बोलला, मोठ्या आवाजात बोलला तर आपल्याला सहन होत नाही. ज्ञानोबारांच्या अंगावरती चिखल टाकला तरीही ज्ञानोबाराय म्हणतात, जो जे वांछील तो ते लावो. जमल का आपल्याला? आपल्याला संतांच्या सारखं जमणार नाही. साधूची आवड पचण्यासारखी नाही, माणसाची आवड सांगण्यासारखी नाही. आता राहिला प्रश्न फक्त देवाच्या आवडीचा. निळोबाराय म्हणतात, किमान यांना देवाला काय आवडतं हे जर कळालं तर देवाला आवडतंय म्हणून तरी लोक तसं बनण्याचा प्रयत्न करतील आणि मग निळोबाराय तुम्हा आम्हाला देवाची आवड अभंगाच्या पहिल्याच्या आवडी देवा Oh
आणि ती आवड सांगत असताना निळोबाराय म्हणतात काय आवडतं भाविकाची आवडी देवा. देवाला काय आवडतो निळोबाराय म्हणतात भाविक आवडतो. पण भाविक म्हणायचं कुणाला? ज्याच्या अंतःकरणामध्ये पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा सोडला तर इतर काहीही नाही त्याला म्हणायचं भाविक. विठ्ठल अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. कोणता भाव? सक्का चुलत मावस म्हणजे नक्की भाव कोणता? लोकांना भाव म्हणलं की हा प्रश्न निर्माण होतो. नक्की भाव कोणता? अंतःकरणामध्ये भाव म्हणजे पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा सोडला तर इतर काही नाही माय बाप. फक्त तो आणि तोच. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचारही अंतःकरणात नाही आला पाहिजे. त्याला म्हणायचं भगवंताविषयीचा शुद्ध भाव. 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. कोणत्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट जगाला जिंकायचंय बोलता आलं पाहिजे. ज्याला जगाला जिंकायचंय त्याला बोलता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट स्त्रीला जिंकायचंय पैसा पाहिजे. तिसरी गोष्ट शत्रूला जिंकायचंय कपट करता आलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट देवाला जिंकायचंय अंतःकरणात भाव पाहिजे. पहिली गोष्ट कोणती सांगितली? जमलं नाही. इकडचं वातावरण पाहिजे. पहिली गोष्ट सांगितली जगाला जिंकायचंय बोलता आलं पाहिजे. ज्याला बोलता आलं त्याला जगाला जिंकता येतं. तुम्हाला उदाहरण देऊ का? सकाळी टीव्ही चालू केला. आता लोकांना असलीच उदाहरण द्यावी लागतात. ती नित्याची असते त्यांची लवकर कळते सिद्धांतापेक्षा. टीव्ही चालू केला आणि टीव्ही चालू केल्या एखादा न्यूजचा चॅनेल लागला आणि त्या चॅनेलवर नुसतं 2 शब्द तुमच्या कानावरती पडलं. कोणते 2 शब्द? मेरे प्यारे देशवासियों. बास. लोक हातातलं काम पाठीमागे ठेवतात आणि त्या टीव्हीच्या समोर बसतात. कोणाचे शब्द आहेत हे? कोणाचे? मोदी साहेबांचे नाही का? नुसते म्हटले ना मेरे प्यारे देशवासियों काम चालू. लोक सगळं काम बाजूला ठेवून आता काहीतरी नवीन अनाउन्समेंट होत्या वाटतं. तर काय माहिती चालू होत्यात का बंद होत्या. लोक तेव्हापासून लोकांचा बीपी कधी हाय कधी लो अशी परिस्थिती. फक्त बोलण्याच्या जीवावर बरं का. फक्त बोलण्याच्या जीवावर जगात 1 नंबरला आहे. आत नाही करू शकत कोण मोदी साहेबांचा. मी काय प्रचार करायला नाही आले पण फक्त उदाहरण म्हणून दिलं. ते आपल्याला लागू होतं म्हणून दिलं. दुसरी गोष्ट स्त्रीला जिंकायचंय पैसा पाहिजे. मी सांगत नाही संत सांगतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवट व करी कैशी. स्त्रीला जिंकायचंय पैसा पाहिजे.
आमच्या देवानं केली. खोटं वाटत असेल सकाळी काकड्याला या. येता का? काकड्याला या. काकड्याला 13 चरण, काकड्यामध्ये 13 चरणाचा अभंग आहे. उच नीच काही नेने भगवंत. त्यामध्ये आमच्या देवानं कुणाकुणाची काय काय कामं केली सगळीच्या सगळी सांगितलेत बरं का. करी सेवा निज प्रीती. किती भक्तांची सेवा करतो. त्या अभंगामध्ये सगळ्या साधू संतांच्या घरी आमच्या देवानं काम केलं हे सांगितलंय. कुणाकुणाच्या घरी केलं. गोरोबा काकांच्या घरी मडकी बनवण्याचं काम केलं. चोकोबारायांच्या घरी ढोरं ओढण्याचं काम केलं. मीराबाई सारखे घेतो सामाजिक तिष्ठे भाव भक्ती. देखून या भाव पाहिल्याशिवाय तो येत नाही. हे तिथं पुढं फार महत्वाचं आहे बरं का. संत सांगतात भगवान परमात्मा सगळ्या साधू संतांच्या घरी जाऊन राबला. सगळ्यांच्या घरी काम केलं देवानी. सगळ्यांच्या घरी काम केलं. गोरोबा काकांच्या घरी मडकी बनवण्याचं काम केलं. देव एक पुरुष आहे. पुरुष मंडळी जी कामं करतात ती आमच्या देवानं सगळी कामं केली का. आता देव पुरुष मंडळी जी काम करतात ती सगळी कामं आमच्या देवानं केली. ह्यात नवल आहे का. नाही. गोरोबा काकांच्या घरी मडकी बनवली तर गोरोबा काका बनवते देवानं बनवली. काय नवल आहे. पण जे काम पुरुषांना येऊ शकत नाही ते काम सुद्धा भक्ता करता आमच्या देवानं केलं. कोणतं काम केलं. आता इथं पुरुष मंडळी बसले. या पुरुष मंडळींना मी विचारलं. पुरुष मंडळी उत्तम घर सांभाळू शकतात. समाधाना. पुरुष मंडळी उत्तम स्वयंपाक करतात का. पण असा करत नसाल. मिसेस माहेरी गेल्यावर कुकरला 3 शिट्ट्या देऊन भात. पण असाही करत नसाल. मिसेस माहेरी गेल्यावर सुद्धा करत नसाल. पार्टीला गेल्यावर आता कुठं बोलायचं नाही बरं. तिथं मात्र एकाच्या पुढे एक आचारी. हे टाक आणि तू टाक मग बघू आपण काय करायचं. तू टाक मग बघू आपण. म्हणजे किमान पार्टीला गेल्यावर तरी स्वयंपाक करता येतो. पुरुष मंडळी उत्तम घर सांभाळतात. पुरुष मंडळी उत्तम स्वयंपाक करतात. याच्याही पुढे सांगायचं झालं. जर मी म्हटलं दादा 4 दिवस झालं लाईट गेली आणि काय झालंय पाऊस पडलाय लाईट गेली. लाईट आली नाही. 4 दिवस झालं घरात भाकरी गेली नाही. एक काम करता का. जरा आता किरण बंद झाली. जरा जात्यावरती दळून 4 भाकरीचं पीठ करून देता का. जमल का. काय पुरुष मंडळी जमल का. जात्यावर दळायला जे काम पुरुषांना जमू शकत नाही ते काम सुद्धा आमच्या देवानं भक्ता करता केलं. कुणा करता. जनाबाईंच्या करता. देव जनाबाईंना दळू लागले. पहाड झाली. सकाळी जनाबाई उठल्यानंतर तेव्हा काय माय बापो गिरण चक्की असली काय भानगड नव्हती. सकाळी उठल्या तर जात्यावरती दळायचंय. तर जात्यावर दळायचं म्हटलं की मांडी घालून बसता येतं का. मांडी घालून बसता येत नाही. जात्यावर दळायचं म्हटलं की बसण्याची एक पद्धत आहे. जात्यावर दळायला बसायचं म्हटलं की एका पायाची मांडी घालावी लागते. एक पाय पसरावा लागतो. जनाबाई सकाळी उठल्या जात्यावरती दळायला बसल्या. एका पायाची मांडी घातली. एक पाय पसरला आणि जनाबाईंच्या हातात जात्याचा खुंटा आला. जसा जात्याचा खुंटा जनाबाईंच्या हातात आला तसं जनाबाई जनी मांडते दळण नामवटी घोळते. जनाबाईंनी दळण दळायला सुरुवात केली. त्या पांडुरंगाचं नाव घ्यायला सुरुवात केली.
होतो एकला करमेना मुळी मला तिथं करमतच नव्हतं. तुझ्यासारखा आवाज देणारं तिथं कुणीच नव्हतं. जसा तू मला आवाज दिलास तसा धावत तुझ्या करता आलो. जनाबाईला देव डोळू लागले. दळता दळता जनाबाई त्या पांडुरंगाकडे पाहते आणि म्हणते, देवा मगाशी एकटी दळत होते, इतकं जातो जड लागत होतं, पण जसा तुझा हात लागला, हात तुझा लागता रे जातो झालं हलक हलक. जनाबाई म्हणते, तुझा हात जात्याला लागला आणि जड असणार जातो सुद्धा हलक झालं. करी सेवा निज प्रीती ठरो विठरो. 18 अध्यायाची गीता कुठं सांगितली हो मदतकर? कुठं सांगितली? 18 अध्यायाची गीता रथात पुढे उभं राहूनच सांगितली ना. आम्ही मात्र सोयीस्कर प्रमाणात ते विसरतो. देवाने काही केलं तेवढं मात्र लक्षात ठेवतो. कोणतं? घोडी धुतली, रथ सांभाळला, अर्जुनाच्या घरी चाकरी केली, हे लक्षात ठेवतो आम्ही. पण जग चालावं याकरता 18 अध्यायाची गीता तिथं लिहिली किंवा तिथं सांगितली हे आम्ही सोयीस्करपणे विसरतो. अर्जुनाच्या पुढं, द्रौपदीच्या पाठी, हिंडे तया मागे पुढे, नासी कोडे सकलही भक्तावरती आलेली सगळीच्या सगळी संकट निवारण करण्याचं काम भगवान परमात्मा करतो. ते संकट कोणत्याही प्रकारचं असू द्या, निरोबाला 3ऱ्या चरणामध्ये सांगतात.
काय माहिती मी म्हंटलंय आहे इथं पण आला तर बरा नाही आला तर असा विचार सुद्धा मनात आला नाही. आहे याही खांबात माझा देव आहे म्हटल्यामुळं देवाला तिथं यावं लागलं. आते गरजवळे गारुड्या धावोनी स्तंभ फोडी जसा आवाज दिला त्या क्षणाला मायबाप तिथं प्रकट झाले. नरसिंह रूपाने देव आले. हिरण्यकश्यपूचा वध केला. जिथं आवाज देऊ तिथं पण कोणाला? विश्वंभरी भावजा ज्यानं त्याच्यावरती भाव ठेवला त्याला. ज्यानं भाव ठेवला नाही त्याच्याकरता देव येत नाही. संत सांगतात त्याला फक्त आवाज देण्याचा विलंब आहे. आवाज दिल्याबरोबर तो येतो. तो यावा असं वाटत असेल तर आपण सुद्धा त्याला आवाज दिला ना आवाज देता येईल का? येईल का? नाही. त्याला आपण सुद्धा आवाज दिला पाहिजे. पण आपण आवाज देताना कसा द्यायचा? उगाच पेंगत झोपत पाय पसरून असं नाही. आवाज देताना त्याला चांगला आवाज दिला पाहिजे.